यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी। प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बंगल्यावर गोळीबार करण्यात आलाय। 6 आरोपींकडून राऊंड फायर करण्यात आले। दरम्यान या प्रकरणामध्ये 4 पुण्यातून अटक करण्यात आले। तसंच रोहित शेट्टीच्या घराभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। रोहित शेट्टीच्या मुंबईतल्या घरावर गोळीबार। हल्ल्याचं बिश्नोई कनेक्शन समोर, 4 अटक। रोहित शेट्टीच्या घराच्या सुरक्षेत वाढ। प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचं नाव काढलं की चित्रपटातील ॲक्शन समोर येतात। गाड्यांचे स्टंट, फायरिंग आणि बरंच काही। ही सगळी दृश्य रुपेरी पडद्यावर उतरवणाऱ्या रोहित शेट्टीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही असाच एक थरारक प्रसंग घडलाय। रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार घडला। सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नाहीये। या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी आपली तपासाची सूत्र फिरवत 4 पुण्यातनं अटक केली। तर या हल्ल्याचं बिश्नोई कनेक्शन समोर आलंय। रोहित शेट्टीच्या जुहूतील घरावर शनिवारी मध्यरात्री गोळीबार झाला। अज्ञातांनी 5 राऊंड फायर केले। सुदैवानं गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेच्या तपासासाठी क्राईम ब्रँचची 12 पथकं तयार करण्यात आली आहेत। पुण्यातून 4 जणांना अटक करण्यात आली आहे। बिश्नोई गँगनं गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली। 4ही आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित आहेत। गेल्या काही दिवसात बिश्नोई गँगकडनं अनेकदा बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता। आता दिग्दर्शक रोहित शेट्टी बिश्नोई गँगच्या रडारवर दिसतोय। या आरोपींना शिक्षा होईलच असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय। तर कायदा सुव्यवस्था आहे कुठे असा सवाल या घटनेवरनं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी विचारलाय। अभी तक जो जानकारी है उसमें इस प्रकार की दीवार पर कुछ गोलियां चलाई गई। जिस स्कूटी से वो भागा उस स्कूटी मिली है, उसका मालिक पता चला है, मालिक ने किसी को बेचा है। इन्वेस्टिगेशन चल रहा है। ये ऐसे लोग पकड़े जाएंगे, वो कोई बड़े लोग नहीं है। ये ठीक से इनको मतलब जिस प्रकार से इनको सबक सिखाना सिखा देंगे। रोहित शेट्टींचा उल्लेख केला किंवा सलमान खानचा उल्लेख झाला किंवा बाबा सिद्दीकींचा उल्लेख मी केला, एका बिझनेसमॅनचा उल्लेख मी केला। ज्या वेळेला ही मंडळी एवढी प्रतिष्ठित मंडळी आहेत आणि यांच्या घराबाहेर हे गोळीबार होत आहेत, हे समजून घ्यायला पाहिजे। सलमान खानच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला, रोहित शेट्टीच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला, बाबा सिद्दीकींच्या ऑफिसच्या बाहेर गोळीबार झाला। कायदा सुव्यवस्था आहे कुठे? सैफ अली खानच्या ते घरामध्ये घुसले लोक। अशा तऱ्हेने प्रश्न निर्माण झालाय की लोक घरामध्ये सुरक्षित आहेत की नाही। कालपर्यंत लोक आपण म्हणायचो की बाहेर गेले की ट्रेनमध्ये आहेत किंवा इतर घटनेमध्ये आहेत, पण आता प्रश्न असा झालेला आहे की लोक घरामध्ये सुरक्षित आहेत की नाही। आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली आहे। मुंबई शहर हे फार मोठं शहर आहे, पण त्या ठिकाणी अशा पद्धतीचा हल्ला होणं योग्य नाही। माननीय देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत आणि ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत आणि आतापर्यंत ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांमध्ये सगळ्या आरोपींना त्यांनी पकडलेलं आहे। त्यांना मोठी शिक्षा त्यांनी केलेली आहे। त्यामुळे अशा घटना होऊ नयेत अशी आपली अपेक्षा आहे। पण ज्या लोकांनी हल्ला केलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या संबंधातली भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे। ज्यावेळी गोळीबाराची घटना घडली तेव्हा रोहित शेट्टी घरात होता की नाही हे अद्याप कळू शकलं नाही। या गोळीबारामागचा नेमका हेतू काय होता हेही समोर आलं नाहीये। मात्र सेलिब्रिटींच्या घरांवरील हल्ल्यांचं प्रमाण वाढत चालल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय हे मात्र नक्की आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।